चाकातीर्थ डव्हा स्वामी विवेकानंद आश्रम मालेगाव जिल्हा वाशिम जवळ असलेला डव्हा स्वामी विवेकानंद आश्रम हा निसर्गरम्य वातावरणात लिप्त असे सुरम्य ठिकाण आहे. डव्हा स्वामी विवेकानंद आश्रम हा निसर्गरम्य वातावरणात लिप्त असे सुरम्य ठिकाण आहे. मुलांच्या वसतिगृहापासून ते त्यांच्या सुसंस्कारित होण्याची धडपड आदरणीय किशोर महाराजांना आहे. त्यांचे सुनियोजित प्रशासन हे आश्रमाचे खरे यश. येथे स्वावलंबनाची परिपूर्ण प्रक्रिया माणूस आणि निसर्ग यांच्या समन्वयाने आढळून येते. सोबतच अत्यंत आध्यात्मिक वातावरणात विद्यार्थी तंत्रज्ञान विज्ञान सुद्धा शिकतात. पूर्ण आश्रम स्वयंपूर्ण आहे. गरजेच्या सगळ्या फळांची भाजीपाल्यांची दुधाची सगळी सुव्यवस्थित सोय महाराजांनी केली आहे. आंबा फणस चिकू नारळ सीताफळ रामफळ पेरू जांभूळ लिंबू कृष्णफळ हे सगळे फळजातीचे वृक्ष आपल्याला तेथे आढळतात. शिवाय भाजीपाला आणि दुग्ध गरजेची सुद्धा परिपूर्ण व्यवस्था आढळून येते. कांदा हरभरा मेथी पालक वांगे टोमॅटो भेंडी या भाजीपाल्यांबाबत सुद्धा पूर्ण नियोजन आहे. मनमोहक अशी फुलझाडे हे आश्रमाचे अजून एक आकर्षण. निसर्गाचे सुंदर रूप त्या फुलांमधून आपल्याला दिसून येते. मनाला आनंद देणारी चित्ताला शांती प्रदान करणारी ही फुलझाडे हे नयनरम्य असे दृश्य आपल्याला आश्रमात दिसते. याखेरीज वनौषधीसुद्धा आढळतात. कोरफड तुळशी गुळवेल यासारखी वनस्पती या ठिकाणी दिसून येतात. पशुधनाची गरज विशद करणारी व्यवस्था ही उल्लेखनीय आहे. संपूर्ण पिके आणि फळझाडे ही सेंद्रिय पद्धतीने पोसली जावी याबाबत किशोर महाराजांचा कटाक्ष आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी आपले जप तप साधना केलेले किशोर महाराज त्यांची त्यागी वृत्तीला मनपूर्वक जोपासणारे महाराज आपल्या प्रशासकीय क्षमतेला न्याय देणारे महाराज यांचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे डव्हा आश्रम. गरजू विद्यार्थ्यांना आपले वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी महाराज आग्रही असतात. सुशिक्षितपणा आणि जीवनमूल्यांचे परिपूर्ण संस्कार या दृष्टीने विद्यार्थी घडला पाहिजे याबाबत महाराज सतत जागृत आहे. सकस आहार शिस्त शीर दिनचर्या आध्यात्मिक संस्कार स्वामीजींच्या विचारांचा प्रसार याविषयी काळजी घेणारा डव्हा आश्रम हा सेवावृत्ती अत्याधिक त्याग सुयोग्य संस्कार ही जीवनमूल्ये जपणारे एक नितांत सुंदर असे ठिकाण आहे. अनेक सेवाभावी वृत्तीचे लोक या ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी उत्सुक असतील. परंतु नियमात राहून प्रत्येक विद्यार्थी समाजाचा परिपूर्ण नागरिक झाला पाहिजे या दृष्टीने समाजकार्य करणारी आपल्या परिसरातील हा आश्रम म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी उत्तम आणि आदर्श उदाहरण होय. अशा या डव्हा आश्रमातील विद्यार्थ्यांना प्रशासनाला अनेक सेवाभावी लोकांनी संस्थांची आपापल्या परीने होईल तशी मदत करावी
हे माझे वैयक्तिक आवाहन आहे, कारण ईश्वराचे अस्तित्व हे जनसेवेत आहे, लोकसेवेत आहे, विद्यार्थी सेवेत आहे. जय गुरु महाराज, जय माताजी, जय स्वामीजी. Thank you.